नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पावसाळ्याचा सीझन सुरू आहे. आज आपण कांदा भाजी करणार आहोत. त्यासाठी 4 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत. कांदे असे पातळ कापून घ्यायचेत. एक छोटी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतले. चण्याच्या डाळीचं पीठ आपण आवश्यकतेनुसार घेणार आहोत. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता. कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात. सर्वात प्रथम कांदे आपण कुस्करून घेऊया. सुटे सुटे करून घ्यायचेत. कांदे छान कुस्करून घेतलेत. सुटे सुटे झालेत. याच्यामध्ये काय काय मसाले टाकायचे ते बघूया. 2 चिमूट हिंग आहे, 2 चिमूट हळद आहे, 1 चमचा काश्मीरी मिरचीची पावडर आहे, 1 चमचा धणा पावडर आहे. धणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेत. हे सर्व आपण याच्यात टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. सर्व मसाले व मीठ कांद्याला व्यवस्थित चोळून घेऊया. अशा पद्धतीने मसाले व मीठ कांद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कांद्याला मसाले व मीठ व्यवस्थित लावून घेतले. 10 ते 15 मिनिटं आपण हे असंच ठेवून द्यायचं आहे. कांद्याला जे पाणी सुटेल त्याच्यातच आपण पीठ भिजवायचं आहे. 15 मिनिटं झाली आहेत. कांदे छान ओलसर झालेत. याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा ओवा टाकूया. ओवा हातावर क्रश करून घेतलेला आहे. ओव्यामुळे भज्यांची चव खूप छान लागते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकूया. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता. 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. कांद्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यातच पीठ भिजवायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. मिश्रण जास्त ओलसर वाटतंय. याच्यामध्ये 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकते. 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. पीठ छान भिजवून झालंय. या पिठासाठी आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ वापरले. याच्यामध्ये चण्याच्या डाळीच्या पिठाचा जास्त वापर करायचा नाही. पिठाला व्यवस्थित बाइंडिंग येईपर्यंतच चण्याच्या डाळीचं पीठ वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपण भजी टाकून घेणार आहोत. हे पीठ भिजवल्यावर लगेचच भजी करायची. जास्त वेळ पीठ ठेवून द्यायचं नाही, नाहीतर पीठ सैल होते. गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे. या पिठामध्ये 2 चमचे गरम तेल टाकूया. याच्यामुळे भजी छान खुसखुशीत होतात. गरम तेलाच्या ऐवजी तुम्ही 2 चिमूट खाण्याचा सोडाही टाकू शकता. सर्व मिक्स करून घेऊया. तेल गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवले. भजी तळून घेऊया. कढईमध्ये भजी तळण्यासाठी तेल तापत ठेवले. याच्यासाठी तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही. तेल मध्यम तापून घ्यायचं. तेल तापलंय. गॅस मी कमी केला आहे. भजी टाकूया. अशा पद्धतीने भजी टाकायची. भजी पसरवून टाकायची आहे. तेलावर आलेले बुडबुडे कमी झाले की आपण भजी उलटवून घेऊया. उलट पालट करून सर्व बाजूने तळून घ्यायची आहे. गॅस मी मीडियम ठेवला आहे. गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर भजी वरतून लाल होतात आणि आतून कच्ची राहतात. सर्व बाजूने लालसर तळल्या गेली आहे. भजी काढून घेऊया. भजी निथळून घेऊया. छान झालीत आपली कांदा भजी. अशाच प्रकारे उरलेली भजी मी तळून घेते. भजी तळून झाली आहेत. भज्यांबरोबर खाण्यासाठी मिरची तळून घेऊया. मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत. मिरच्यांना मध्ये चीर दिली आहे म्हणजे त्या तेलात उडणार नाहीत. सर्व बाजूने तेलात तळून घेऊया. मिरच्या छान तळल्या गेल्यात. काढून घेऊया. मिरच्यांवर थोडंसं मीठ टाकून घेऊया. भज्यांबरोबर खाण्यासाठी मिरच्या तयार झाल्यात. आपली कांदा भजी तयार झाली आहे. तळलेल्या मिरचीबरोबर सर्व केली आहे. छान झाली आहे भजी आपली. कांदा भजी करताना पिठाचा वापर जास्त करायचा नाही. भजी सुट्टी सुट्टी सोडायची. कांद्याच्या पाकळ्या अशा दिसल्या पाहिजेत. पिठाचा वापर कमी करायचा. छान झालीत भजी आपली. छान कुरकुरीत झाली आहे. ही भजी तुम्ही सॉसबरोबर, हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. चहाबरोबर खूप छान लागतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कांदा भजी सगळ्यांच्या घरी बनवली जातात. कांदा भजी सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे. झटपट होणारी आहेत. घरगुती साहित्यामधून होणारी आहेत. भजी कशी झाली ती बघूया. छान कुरकुरीत झाली आहे. खुसखुशीत झाली आहे. कांद्याच्या पाकळ्या छान मोकळ्या मोकळ्या झाल्या आहेत. छान झालीत आपली भजी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.